महाराष्ट्राचं सरकार आणि केंद्र सरकार हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे। मला आठवतं सत्तेमध्ये आल्यानंतर डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम म्हणजे शेतकऱ्यांचं इन्कम आम्ही डबल करू असं सातत्याने लोकांना सांगून हे सत्तेत आले, पण डबल काय सिंगल पण आता राहिलेलं नाही। दुधाचे भाव इतके पडलेले आहेत, एकीकडे शेतकऱ्याला पैसे मिळत नाही दुधाला भाव, आणि शहरामध्ये दुधाचा भाव कमी होत नाही, मग मधले पैसे जात आहेत कुठे? त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचं पाप हे ट्रिपल इंजिन खोके सरकार करते। एकीकडे दुष्काळ आहे, दुसरीकडे ओले पडले, म्हणजे तुम्ही बघताय अतिवृष्टी झालेली आहे, आणि या दोन्ही परिस्थितीमध्ये प्रचंड अडचणीत शेतकरी आलेला आहे। म्हणून सरसकट कर्जमाफी जशी मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने आदरणीय पवार साहेब शेती मंत्री असताना सरसकट कर्जमाफी झाली होती, तशी या महाराष्ट्र सरकारने करावी। महाराष्ट्रातले कार्यक्रम थोडे सोडावे। एरवी छोट्या छोट्या कामासाठी दिल्लीला जाणारं हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन सरकार प्रायव्हेट प्लेन मध्ये बसतात आणि दिल्लीला जातात। माझी विनंती आहे की प्रायव्हेट प्लेन घ्या तुमचं, दिल्लीला जा, आणि कधी नव्हे ते काहीतरी चांगल्या कामासाठी दिल्लीला जा, आणि दिल्लीच्या तख्ताला सांगा आम्हाला सरसकट कर्जमाफी पाहिजे। गेली एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असावा तुम्ही सरसकट कर्जमाफीची मागणी करताय, सरकार दुर्लक्ष करते असं वाटते, कारण अद्यापर्यंत एकाही मंत्र्याचं याच्यावर वक्तव्य नाही। कारण का सिरियस नाहीये सरकार, आपापसात कॉन्ट्रॅक्ट, आपापसातली भांडणं, ह्याच्यातून त्यांना वेळ मिळेल तर काय करतील। आणि पुन्हा म्हणते की राऊत साहेब जे म्हणतात की कॅबिनेटमध्ये गँगवॉर चाललंय, असंच दिसतंय, कारण का तुमच्या चॅनलवरच एकमेकाला मार्गदर्शन करताना दिसतात मंत्री, तुमच्याच चॅनलवर पाहते, मला कसं माहिती असेल, मी लांब आहे त्या सत्तेपासून। तुमच्या चॅनलवर सत्तेत असलेले दोन मंत्री एकामेकावर टीका करतात, ह्याचा अर्थ आम्ही काय करायचा? ह्याचा अर्थ कॅबिनेटमध्ये चर्चाच होत नाहीये ना, आणि याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य महाराष्ट्रातला माणूस ज्यांनी विश्वासाच्या नात्याने यांना मतदान केलं। राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून हे दोन्ही समाज कुठेतरी या दोन्ही समाजामध्ये संघर्ष निर्माण झालाय। अशातच छगन भुजबळ हे पनवते आहेत आणि त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊ नये अशी टीका जरांगे पाटलांनी केली, ही टीका कितपत योग्य आहे, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना एकत्र घ्यावं, असेंब्ली बोलवावी, असेंब्लीमध्ये प्रत्येक आमदारांनी त्याचं आरक्षणाबद्दल मत मांडावं, प्रपोजल तयार करावं, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाजूनी पूर्ण ताकदीने उभा राहील। जे सरकार हे प्रस्ताव आणेल त्याला पूर्ण ताकदीने आमचं सहकार्य असेल। मला असं वाटतंय का काय होऊ शकतं राज्यात? सांगता येत नाही, राज्यामध्ये इतकी अस्वस्थता दिसते, आणि ज्या पद्धतीने आता आपण बघतो काही ठिकाणी बॅनर्स असतील, त्या पद्धतीने दगडफेक काही ठिकाणी झालेली दिसते आपल्याला। प्रचंड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता आहे, महागाई असेल, बेरोजगारी असेल, आरक्षणाचे मुद्दे, अतिशय गंभीर आव्हानं राज्यासमोर आहेत। तुम्ही बघता दुष्काळाची परिस्थिती काही ठिकाणी, अतिवृष्टी प्रचंड झालेली आहे, आणि ह्या सरकार ह्याच्यापासून म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की आज दुष्काळ सगळा झालाय, अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे, आणि राज्याचे मुख्यमंत्री तेलंगणाला प्रचाराला गेले होते। आज तुमच्याच चॅनलवर पाहिलं, आज कोकणात कुठल्या तरी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री गेलेत। म्हणजे मग हे सगळं करण्याच्या ऐवजी पालकमंत्री बदलण्यासाठी हे सरकारचे विमान घेऊन दिल्लीला जातात प्रायव्हेट प्लेननी, पण मग सरसकट कर्जमाफी व्हावी याच्यासाठी का नाही कोण दिल्लीला जाते या महाराष्ट्राच्या सरकारमधून? विचार करून सांगा ना मला। प्रायव्हेट कार्यक्रमांना त्यांना वेळ आहे, पण बांध्यावर जायला कोणाला वेळ नाही, आणि मग मुख्यमंत्र्यांनी हे काम करायचं नाही तर कोणी करायचं? 30 डिसेंबर पर्यंत सरकार पडेल असं रोहित पवार म्हणतात, काय तुमचं बोलणं झालंय का त्या संदर्भात? म्हणजे मी रोहित पवारांचं पण ते स्टेटमेंट बघितलं, आदित्य ठाकरेंचं पण मी ते स्टेटमेंट बघितलं। त्यामुळे आता जी सुनावणी चाललेली आहे ती असेल किंवा इलेक्शन कमिशन किंवा सुप्रीम कोर्ट, या सगळ्यांमध्ये तुम्ही बघताय की हे ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं, म्हणजे हे सरकार, त्याच्यानंतर झालेलं डिस्क्वालिफिकेशन, कोर्टबाजी झालेली, या सगळ्यामध्ये, आणि 200 आमदार असले तरी सगळे अस्वस्थच आहेत ना। मला काय फार मोठी कामं होताना, ज्याला मी इंग्रजीमध्ये पॉलिसी पॅरालिसिस म्हणते, हे झालेलं दिसतच आहे ना। आता पंचनामे करा सांगितलं, पुढे काय झालं त्याचं? फक्त 2600 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे केंद्र सरकारकडे, 2600 कोटी रुपयातून प्रश्न सुटणार आहेत, आणि काल 7000 कोटी रुपये यांनी नवीन बिल्डिंगसाठी केलेत। नवीन बिल्डिंग कोण मागतंय का? मंत्रालयाची अप्रतिम बिल्डिंग आहे, आता त्यांनी नवीन बिल्डिंग कुठेतरी घ्यायचा चाललेलं आहे, मग ही पाडून 7
1000 कोटी रुपये खर्च करून आत्ता परिस्थिती आहे का महाराष्ट्राची? ती अंगणवाडी सेविका 4 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत. मग 7,000 कोटी बिल्डिंगसाठी देणार का अंगणवाडी सेविकांना मग का नाही देत? सरसकट कर्जमाफी आम्ही मागतोय, ती त्या 7,000 कोटीमध्ये बसते का बघा ना. दुधाला भाव देत नाहीये सरकार, मग सरकार का नाही ती गॅप भरून काढत या 7,000 कोटीमध्ये? बिल्डिंग कशाला पाहिजे? म्हणजे नवीन वास्तू आहे ना, सगळीकडे जिथे कॉन्ट्रॅक्ट असतात ते बिग तिकीट प्रोग्राम्स यांना करायचे असतात. मोठे रस्ते कॉन्ट्रॅक्ट, अंगणवाडी सेविका नो कॉन्ट्रॅक्ट. मोठा रस्ता, मोठा ब्रिज, मोठी मेट्रो, ऑल कॉन्ट्रॅक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्स. आपला दूधवाल्याला पैसे द्या, नो कॉन्ट्रॅक्ट. सरसकट कर्जमाफी, नो कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे एकीकडे माणुसकी आहे, त्याच्यात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शेतकरी, शिक्षक हे त्याच्यात आहेत, आणि दुसरीकडे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत. तुम्ही बघा या सरकारचं, दूध का दूध और पाणी का पाणी, पारदर्शकपणे कळतंय काय. राधाकृष्ण विखे पाटलांनी भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली. भुजबळ असं म्हणतात की जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला राजीनामा दिला तर राजीनामा. पॉलिसी पॅरालिसिस. बरं झालं तुम्ही प्रश्न, ह्याच उत्तर आहे ना. मंत्रीच कॅबिनेटमध्ये बोलायच्या ऐवजी चॅनल्स मध्ये एकामेकाशी बोलतात. त्याचा अर्थ काय होतो की कॅबिनेटमध्ये चर्चा होत नाही ना, माध्यमातून. आता मी रोहित पवारांची काय बोलते, जयंत पाटलांची काय बोलते, जितेंद्र आव्हाडांची, आम्ही काही टीव्हीवर एकामेकाशी बोलत नाही, आम्ही आपापसात बोलतो. हे एका सरकारमध्ये आहेत ना, मग आत कॅबिनेटमध्ये बोलायला पाहिजे, तिथे भांडणं होतात. राऊत साहेब जे म्हणतात गँगवॉर आहे, काही चूक नाही ना. मग प्रकाश आंबेडकरांनी जे दंगलीबाबत वक्तव्य केलंय, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना अटक करा आणि पोलिसांनी दंगलीबाबत माहिती घ्यावी असं विधान नारायण राणेंनी केलं. ठाणे साहेब या देशाचे मोठे नेते आहेत, मंत्री आहेत, त्याच्यामुळे आणि सत्तेमध्ये आहेत, राज्यात पण आणि देशात पण. त्याच्यामुळे ते जे काय बोलले असतील ते त्यांच्या कॅबिनेटमध्ये बोलतील किंवा ते त्यांच्या गृहमंत्र्याला सांगतील. बारामती लोकसभा, बारामतीचा एक प्रश्न आहे. माळेगावमध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी एक्साईज विभागाकडून रात्री 12:30 वाजता एका कुटुंबाच्या घरावरती एक रेड केली आणि त्या माध्यमातून त्या घरातील महिलांना मारहाण केली. मात्र या ठिकाणी जे एक्साईज ऑफिसर रेड करायला गेले होते ते दारू पिऊन आले होते असा आरोप त्या महिलांकडून केलाय. मात्र अद्यापही त्या एक्साईज खात्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला नाही. मात्र त्या विरोधात, त्या कुटुंबाच्या विरोधात 353 गुन्हा दाखल झालाय. मात्र त्या महिलांच्या विरोधात त्यांना अजून न्याय मिळाला नाही. त्यांनी तुमच्याकडे मागणी केली. त्यांनी सांगितलं सकाळी की तुमच्याशी काही बोलणं झाले. आपण काय त्या सकाळी मला भेटायला आल्या होत्या, त्यानंतर मी पोलिसांशी बोलले, त्यानंतर मला पोलीस भेटायलाही आले होते. पोलीस मला म्हणले आम्हाला 24 तास द्या, आम्ही सगळी माहिती काढून. कुठल्या गावात पोलीस भेटले मला? वाणेवाडीला नाही, वाणेवाडीला नाही, त्याच्या आधी आले होते. वागळवाडीला आठवतं, मी खिडकी खाली करून बोलले. वागळवाडीला पोलीस आले होते, त्यांनी मला ब्रीफिंग थोडंसं केलंय. तरी त्यांना, महिलांनी मला जे सांगितलं ते मी त्यांना सविस्तर सांगितलं. त्याची ते माहिती काढून मला म्हणले संध्याकाळपर्यंत मला सांगते. आज आणि उद्या कर्जतमध्ये अजितदादांच्या गटाचं अधिवेशन आहे आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांनी अशी मागणी केली की अजितदादांनी, काय वाटतं? अर्थातच प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे साहजिक आहे आणि त्याच्यात गैर काय. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे त्याची इच्छाच असते. लोकशाहीत काम करत असताना बहुमताचा आदर करायचा असतो आणि तो आदर आमच्या वरिष्ठांनी केला नाही असा एक गणगणागती अजित पवारांनी काल कर्जतमध्ये केलाय. मला माहिती नाही, मी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते बोलले हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तुम्ही वर्धेतून लोकसभा लढवणार आहे असं बऱ्याचदा मी असं नाही म्हणले, मी असं म्हणाले, माझं पूर्ण वक्तव्य ऐकून घ्या. मी असं म्हणाले की बारामती ही माझी कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे, सगळंच माझं इथे आहे. पण मला पुणे जिल्हा सोडून खूप प्रिय असा जिल्हा कुठला आहे तर तो वर्धा आहे. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये मी वर्षातून 2 वेळा माझ्या वैयक्तिक कामासाठी जाते. माझं वैयक्तिक काम काय असतं, मी 1 दिवस सेवाग्रामला जाते आणि 1 दिवस पावनार आश्रमाला जाते. माझ्यावर विनोबाजी आणि महात्मा गांधींचे प्रचंड वैचारिक माझ्यावर प्रभाव आहे त्यांचा. आणि मला जेवढे महात्मा गांधी प्रिय आहेत तेवढेच विनोबाजीही मला प्रचंड प्रिय आहेत. त्याच्यामुळे विनोबाजींच्या इथे मी जाते, राहते, त्या लोकांकडून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे वर्धा मला प्रचंड प्रिय आहे. त्यामुळे मी वर्ध्याला स्वतःच्या स्वार्थासाठी जाते. खरं तर बारामती तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये भविष्यात आपण लक्ष घालणार आहे. म्हणजे काय? आता ज्या सहकारी संस्था आहेत त्याच्यावरती बऱ्यापैकी राष्ट्रवादीचा जो दुसरा गट आहे त्यांचं वर्चस्व असलेलं पाहायला मिळतं. अगदी दूध संघापासून ते बघूया ना हळूहळू.
मी राजकारणात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले. मी कुठलंही वर्चस्व वगैरे असं करण्यासाठी आले नाही. मी एक पार्लमेंटमध्ये चांगली पॉलिसी ही करण्यासाठी आलेले आणि माझ्या 15 वर्षाचं काम सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि पॉलिसी लेवल, पॉलिसी म्हणजे काय, निर्णय जे किंवा धोरणात्मक काम जे आहे त्याच्यात माझा रस आहे. आणि आदरणीय पवार साहेबांनी तसंच त्यांच्या काळात केलं. आणि आज मी ते पार्लमेंटरी परफॉर्मन्सचा जो भाग आहे तो पुढे नेण्याचा एक प्रांजळ प्रयत्न महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी करण्याचा मी प्रयत्न करते. आणि मी माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली. आणि गेले 7 वर्ष सातत्याने पार्लमेंटमध्ये माझा नंबर देशात पहिला होतोय. याचं संपूर्ण श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला जातं. पशुसंवर्धन मंत्री जे आहेत आपले विखे पाटील, त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की दुधाला हमी भाव दिला पाहिजे. त्यावेळेस त्यांनी किमान 34 रुपये दुधाला दर मिळावा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या होत्या. मात्र त्या सूचनांचं सहकारी संस्था असतील किंवा खाजगी दूध संस्था असतील त्यांनी कुठेही पालन केलेलं नाही. जवळपास 34 रुपयावरून आज 25 रुपयापर्यंत दर आलेले आहेत. अनेक तरुण आमरण उपोषणाला बसलेले आहेत. अजित नवले हे आंदोलनाला बसलेले आहेत, ते उपोषणाला बसलेले आहेत. आदरणीय पवार साहेबांनी ज्या दिवशी अजित नवले उपोषणाला बसले त्या दिवशी आणि त्याच्या आधी अनेक जर भाषणं तुम्ही पवार साहेबांची ऐकली असतील तर दुधाचा हा प्रश्न समोर येणार आहे. त्याच्यामुळे आत्तापासूनच शेतकऱ्याला न्याय द्या आणि अशीच धोरणं करा हे सातत्याने आदरणीय पवार साहेब बोलत आले. त्याच्यामुळे हे जे सरकार आहे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोके सरकार असू दे किंवा केंद्रातलं जुमलेबाज सरकार असू दे, हे पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. हे त्यांनी प्रत्येक त्यांच्या पॉलिसी डिसिजन मध्ये केलंय. 3 जे कायदे आणले त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात, तो पहिला युटर्न त्या सरकारचा होता. म्हणजे ज्या पद्धतीने या काळ्या मातीशी इमान राखणारे शेतकरी लढले या सरकारला, किती त्याची ताकद असली तरी त्यांना तो युटर्न घ्यावा लागला. तुम्ही भाषणामध्ये आता म्हणालात की राष्ट्रवादी पक्ष घ्या, चिन्ह घ्या, नेमकं काय तुम्हाला म्हणायचं? मला असं म्हणायचंय की मला जे हक्काचं कोणाचं असतं ना ते मला तर कुठलंच काही नको असतं. मी खूप डिटॅच्ड आहे गोष्टींपासून. आणि माझं म्हणणं आहे की ज्यांनी पक्ष काढला तो त्याला मिळाला पाहिजे, मग कोणाचाही असू दे. मग उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना हा उद्धव ठाकरेंचाच पक्ष आहे, कारण का तो बाळासाहेब ठाकरेंनी काढलेला पक्ष. आणि बाळासाहेब हयात असताना तो पक्ष उद्धवजींना बाळासाहेब ठाकरेंनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय पवार साहेबांनी केली. त्यामुळे अर्थातच कुणाचा जर अधिकार त्या पक्षावर सगळ्यात जास्त असेल तर तो सुरुवातीला आज संभाजी हयात नाही, आदरणीय पवार साहेब आणि त्या काळात तारिक भाईंनी म्हणून तो पक्ष काढला. काही तुम्ही तयारी केली पक्ष आपल्या हातातून जाण्याची, असं तुमच्या भाषणात वाटतं की आमचा पक्ष घेऊन म्हणजे गेलात तरी आम्ही पुन्हा एकदा तयार करू? आता त्यालाच जोडून दुसरा प्रश्न विचारतो. सुनील तटकरे काही वेळापूर्वी असं म्हणाले की आम्ही काय कोणतरी असं म्हणेल की अदृश्य शक्ती, कारण तुम्ही कायम अदृश्य शक्तीचा दाखला देत असता की आम्ही जो आहे तो संख्याबळावरती पक्ष येईल, पण काही लोक त्याला अदृश्य शक्तीचा देखील घेणार. त्याला थोडस जर तुम्ही या देशाचे नियम कायदे पाहिले, आणि मी कधीच म्हणत नाही की पक्ष यांचा, माझं म्हणणं आहे तो पक्ष आदरणीय पवार साहेबांचा आहे. तू माझा बिजा मी कधी म्हणत नाही. खाली हात आते और खाली हात जाते. कुठला पक्ष घेऊन जन्माला आले नव्हते किंवा जाताना पक्ष घेऊन जाणार नाहीये मी. त्याच्यामुळे ज्या व्यक्तीने तो पक्ष स्थापन केला त्या व्यक्तीने त्या पक्षाचा काय करायचं तो निर्णय घ्यावा. कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष, त्यांचा पक्ष त्यांनी उद्धवजींना दिला होता. आदरणीय पवार साहेब या पक्षाचे अध्यक्ष स्थापनेपासून आहेत आणि माझ्या तरी बघण्यात कुठेच आलेलं नाही की त्यांना त्या पक्षावरनं कुठल्या मीटिंग मध्ये कोणी हटवले. आणि अदृश्य शक्तीची सुरुवात मी नाही केली. अदृश्य शक्तीची सुरुवात ह्या राज्याच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केली. ते जेव्हा आसामला गेले होते तेव्हा ते म्हणले होते अदृश्य शक्ती त्यांच्या मागे आहे आणि त्या अदृश्य शक्तीमुळे आपण हे सगळे करू शकतो. कुठली तरी अदृश्य शक्ती आहेच ना. आणि मी तुम्हाला आधीही म्हणले आणि आजही अतिशय प्रांजळपणे सांगते, माझी लढाई किंवा मी कॉमेंट कुठल्याही गटाच्या माणसाबरोबर करणार नाही. माझी ही वैचारिक लढाई आहे, माझी अन्यायाच्या विरोधात लढाई आहे आणि माझी जी काही लढाई आहे ती दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात आहे. कारण का ते तख्त महाराष्ट्राच्या विरोधात आहे. केंद्र सरकार की जो भरती है
40 रुपए 44 रुपए तक, पर सरकार नहीं दे रही है, 34 रुपए नहीं दे रही, 24 रुपए दाम मिल रहा है। ये जो महाराष्ट्र है और केंद्र सरकार है वो किसान के खिलाफ इनकी सारी योजना है। ये कह रहे थे जब सत्ता में आए कि हम डबल करेंगे किसान का इनकम, डबल क्या सिंगल भी जो मिलता था वो भी नहीं मिल रहा है अभी। और महाराष्ट्र में किसान की हालत बहुत खराब है, प्याज हो, सब्जी हो, दूध का भाव हो, सब में उसको दिक्कत है, उसका बहुत नुकसान हो रहा है। और एक तरफ ओले पड़े हैं और दूसरी तरफ सूखा है, तो महाराष्ट्र का किसान बड़ी दिक्कत में है। और महाराष्ट्र की सरकार, ये ट्रिपल इंजन की खोखे सरकार जो महाराष्ट्र में है, वो लड़ाई एक दूसरे में इतनी व्यस्त है कि उसको ये सब काम करने के लिए टाइम ही नहीं है। इसीलिए पूरे किसान जो महाराष्ट्र के हैं वो बड़ी दिक्कत में है। और इसीलिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे वरिष्ठ नेता, हमारे महाराष्ट्र के नेता जयंत पाटिल जी एक बड़ा मोर्चा निकाले। अभी अगर आपके सर्वे सारे देखें तो कांग्रेस की ताकत बहुत बढ़ रही है और लोग कांग्रेस के साथ है, सत्य के साथ है। और ये जो लड़ाई हो रही है, लोगों ने हुकुमशाही को रिजेक्ट करेंगे, महंगाई के खिलाफ, बेरोजगारी के खिलाफ मतदान हो रहा है और कांग्रेस बहुत बढ़ रही है, क्योंकि कांग्रेस ने वायदा किया है कि वो बेरोजगारी, महंगाई के खिलाफ लड़ेंगे। तो लोगों को विश्वास है कि कांग्रेस पूरा ताकत से ये करेगी। 5 राज्य में जो चुनाव के नतीजे आएंगे वही लोकसभा के चुनाव से आएंगे, ऐसा कह नहीं सकते, लेकिन देखते आगे आगे होता है क्या। लेकिन आज आप देख रहे हैं महाराष्ट्र में बहुत सारे इलेक्शन, जिला परिषद हो, नगर पालिका हो, महानगर पालिका, एक भी इलेक्शन नहीं हुआ है। इतनी बड़ी ताकत उनकी है तो इलेक्शन क्यों नहीं ले रहे? तो अभी लोकसभा तक कोई कुछ नहीं डिस्टर्ब करना चाहते, क्या मतलब है? कुछ तो गड़बड़ है ना। क्या महापालिका या महानगर पालिका के चुनाव जो है लोकसभा के बाद होंगे, ऐसा लगता है आपको? ऐसा ही दिख रहा है ना। अभी दिसंबर तो आ गया, अभी तो सेशन चलेगा, जनवरी का एक ही महीना है, फरवरी में तो इलेक्शन अनाउंस होंगे लोकसभा के, मार्च में पहला मतदान होगा, अप्रैल में महाराष्ट्र का होगा, टाइम कहाँ है? लोगों के बहुत सारे मुद्दे हैं, जो प्रश्न है गाँव के, वो भी नहीं सुलझ रहे हैं क्योंकि चुनाव नहीं हुए। भाई हमारी तो कब से मांगे कि चुनाव करवाइए। ये लोकतंत्र है, लोकतंत्र में चुनाव होना ही चाहिए। लेकिन आप देख रहे हैं ये जो ट्रिपल इंजन की खोखे सरकार है, ये इलेक्शन नहीं लेना चाहती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।